हॅलो एव्हरीवन, फार्माक्विन चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण सगळ्यात पॉप्युलर क्रीम म्हणजे की स्किन लाईट क्रीम या क्रीमबद्दल डिस्कस करणार आहोत। या क्रीम कशी वापरायची, कधी वापरायची किंवा केव्हा वापरायची याबद्दल सगळे डिटेल्स माहीत करून घेणार आहे। खरंच ही क्रीम लावल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे डाग किंवा वांग असेल हे जातात का, आपला चेहरा उजळतो का, हे आपण आज पाहणार आहोत। याच्याबद्दलचे जे काही कन्फ्युजन असेल आपले ते सगळे दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत की याच्या आणि त्याचबरोबर या ट्यूबचे काही साईड इफेक्ट्स आहेत का आणि ही ट्यूब कोणत्या मॉइश्चरायझर बरोबर किंवा कोणत्या सनस्क्रीनबद्दल लावायची हे सर्व काही पाहूयात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आधी आपण या ट्यूबमध्ये असणारे किंवा या स्किन लाईट क्रीममध्ये असणारे कंपोजिशन पाहूयात। फर्स्ट कंपोजिशन आहे हायड्रोक्विनिन, हे 2% मध्ये अवेलेबल आहे। सेकंड आहे मोमेटासोन, हे 0.1% मध्ये अवेलेबल आहे। आणि थर्ड जे आहे ते ट्रिटिनॉइन, हे 0.25% मध्ये अवेलेबल आहे। आता या ट्यूबची जी प्राइस आहे ती 169 आहे, आसपास 169 आहे। आणि याची जी कंपनी आहे ती झायडस हेल्थ केअर कंपनी आहे। ही मॅन्युफॅक्चरिंग केलेली कंपनी त्याची झायडस हेल्थ केअर आहे। हे झाले त्याची बेसिक इन्फॉर्मेशन। आता या ट्यूबचा जो बेसिक यूज आहे तो आहे की मेलाझ्मा कमी करण्यासाठी, ट्रीटमेंट ऑफ मेलाझ्मा। मेलाझ्मा म्हणजे काय की चेहऱ्यावर जे वांग आहेत किंवा डाग आहेत त्यावर या ट्यूबचा किंवा या क्रीमचा यूज होतो। पण ही क्रीम तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहे, कारण की डॉक्टर तुम्हाला आधी पॅच टेस्ट करायला लावतील। त्या पॅच टेस्टमध्ये तुम्हाला ही मेडिसिन सेफ आहे का किंवा नॉन ॲलर्जिक आहे का तुमच्यासाठी ते सगळं काही चेक होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही क्रीम वापरायची आहे। आता याच्या आपण डिटेलमध्ये यूजेस पाहूया किंवा याचं जे कंपोजिशन होईल त्याचं डिटेलमध्ये मेकॅनिझम पाहूया। या तिन्ही कंपोजिशनचं आपण डिटेलमध्ये मेकॅनिझम पाहूया। आता फर्स्ट जे आहे ते आहे हायड्रोक्विनिन। हायड्रोक्विनिन काय करतं की आपली स्किन जी आहे चेहऱ्यावरची त्याला लाईट करण्यासाठी हेल्पफुल राहतं किंवा स्किन लाईटनिंग करतं। तर आता ते कसं करतं, तर हे जे आहे हायड्रोक्विनिन हे आपल्या स्किनमध्ये एक पिगमेंट असतं, मेलानिन नावाचं एक पिगमेंट असतं, त्याला ते रिड्यूस करतं। तर ते रिड्यूस केल्याने काय होतं की जे मेलानिन नावाचं पिगमेंट आहे हे आपल्या स्किनला किंवा चेहऱ्याला डार्क करण्यासाठी कारणीभूत असतं, की ते आपल्या स्किनला डार्क करत असतं। तर ते जर त्याची अमाऊंट जर कमी झाली हायड्रोक्विनिनमुळे मेलानिन पिगमेंटची, तर आपल्या स्किन लाईट व्हायला मदत होते आणि पुढे जाऊन जर तुम्हाला ते व्यवस्थित किंवा पहिल्यासारखं करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता। हे झालं हायड्रोक्विनिनचं मेकॅनिझम। आता मोमेटासोन हे स्टिरॉइड आहे। तर ते काय करतं की आपला चेहऱ्यावरती एक सर्टन केमिकल असतं, सर्टन केमिकल मॅसेंजर असतं, त्याचं नाव आहे प्रोस्टाग्लॅंडिन। प्रोस्टाग्लॅंडिन नावाचं एक केमिकल आहे की जे आपल्या चेहऱ्यावरती किंवा स्किनवरती लाली निर्माण करतं किंवा सूज निर्माण करतं किंवा खाज निर्माण करतं। तर ते जे प्रोस्टाग्लॅंडिन आहे ते मोमेटासोन प्रोड्यूस होण्यापासून रोखतं, म्हणजे की ते तयार होण्यापासून ते रोखतं मोमेटासोन। त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जे ही क्रीम वापरताना लाली येणारे किंवा सूज येणारे किंवा खाज येणारे ती कमी होते। आता थर्ड जे आहे ते आहे ट्रिटिनॉइन। ट्रिटिनॉइन काय करतं, तर ट्रिटिनॉइन हे एक विटॅमिनचाच फॉर्म आहे। तर ते हेल्प करतं आपली स्किन रिन्यू होण्यासाठी किंवा नवीन त्वचा येण्यासाठी त्याचा यूज होतो। हे झालं तिन्हीचे मेकॅनिझम। आता आपण त्याचे यूज पाहूया। तर यूज कसा करायचा, हाऊ टू यूज। ही मेडिसिन आहे ते एक्सटर्नल यूजसाठी आहे। यूज इट द डोस ऑफ ड्युरेशन ॲज ॲडवाइज बाय डॉक्टर। तुम्हाला मगाशी सांगितलं की मी ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्हाला क्रीम वापरायची आहे आणि त्याच्यावरती जे लेबल आहे किंवा डायरेक्शन बिफोर यूज ते तुम्ही रीड करायचे केअरफुली। आणि लावताना ती कशी लावायची आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा जी आपली स्किन आहे किंवा जी आपली त्वचा आहे किंवा आपल्या चेहऱ्यावर तुम्ही लावत असताना तर ती पहिल्यांदा क्लीन करायची आहे, ड्राय करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही क्रीम अप्लाय करायची आहे। खूप स्मॉल अमाऊंटमध्ये तुम्हाला ही क्रीम घ्यायची आहे आणि ही क्रीम फक्त आणि फक्त नाईट क्रीम म्हणूनच यूज करायची आहे। तुम्हाला फक्त आणि फक्त संध्याकाळीच ही क्रीम वापरायची आहे। तर ती वापरताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचे हात स्वच्छ धुवायचे, त्याच्यानंतर ही क्रीम तुम्हाला स्मॉल अमाऊंटमध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या फेसवरती लावायचे। आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही तुम्ही मॉइश्चरायझिंग क्रीम वापरत असताल तर ती मॉइश्चरायझिंग क्रीम तुम्हाला मॉर्निंगला व्यवस्थित जास्ती अमाऊंटमध्ये लावायचे। रात्री झोपताना फक्त तुम्हाला चेहरा क्लीन करायचा आहे, तो ड्राय करायचा आहे, त्याच्यानंतर हँडवॉश करायचे, तेही ड्राय करायचे। त्याच्यानंतर स्मॉल अमाऊंटमध्ये स्किन लाईट क्रीम घ्यायची आणि ती तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावरती किंवा तुमचे जर थोडेसे पॅचेसमध्ये तुम्हाला वांग असतील तर तुम्हाला त्या फक्त वांगांवरती ती क्रीम अप्लाय करायची आणि सोडून द्यायचं।
सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचं जो काही फेसवॉश आहे तुमचं तुम्ही कोणताही वापरत असाल तर त्याने तुमचा चेहरा क्लीन करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही जी कोणती मॉइश्चरायझिंग क्रीम वापरत असाल किंवा तुम्ही वापरतही नसताल तर तुम्हाला कंपल्सरी वापरायला सुरुवात करायची एखादी मॉइश्चरायझिंग क्रीम कुठल्याही चांगल्या ब्रँडची। तर पॉन्ड्सची एक मॉइश्चरायझिंग क्रीम येते ती पण चांगली आहे, तर ती तुम्हाला अप्लाय करायची आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात बेस्ट किंवा SPF 30 ते 50 मध्ये तुम्हाला SPF वालं एखादं सनस्क्रीन घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला नंतर अप्लाय करायचं आहे, ते पण जास्ती क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे। आणि शक्यतो तुम्हाला जेव्हा तुम्ही सनमध्ये किंवा उन्हामध्ये जाणार असताल दिवसा तेव्हा तुम्हाला तुमचा चेहरा एखाद्या ओढणीने किंवा रुमालाने कशाने पण तुम्हाला तो झाकून घ्यायचा आहे, जेणेकरून सनची म्हणजे सूर्याची जी किरण आहे ती डायरेक्ट तुमच्या चेहऱ्यावर आली नाहीत पाहिजे। त्या सूर्यापासून तुम्हाला त्या स्किनला किंवा चेहऱ्याला प्रोटेक्ट करायचं आहे। आपण जरी सनस्क्रीन लावला असेल तरी एवढं निष्काळजी नाही राहायचं की आपण ते ओपन ठेवून फिरू शकणार, कारण की तुम्ही स्किन लाईट लावताय त्याच्यानंतर तुम्हाला साईड इफेक्ट दिसणार आहे, ते आपण पुढे सांगणारच आहे। तरी पण तुम्हाला बाहेर गेल्यानंतर तुम्हाला ही काळजी घ्यायची की तुम्हाला तुमचा चेहरा एखाद्या ओढणीने किंवा रुमालाने झाकून घ्यायचं आहे आणि कंपल्सरी तुम्हाला सनस्क्रीन वापरायचंच आहे आणि एखादी चांगल्या ब्रँडची मॉइश्चरायझिंग क्रीम वापरायची। हे झाला त्याचा यूज। आणि तुम्हाला स्किन लाईट फक्त आणि फक्त संध्याकाळी रात्री झोपताना पूर्वीच लावायची आहे। अशा प्रकारे जर त्याचा यूज केला तर तुम्हाला शक्यतो साईड इफेक्ट नाही दिसणार, पण तरीही जर तुमच्याकडून थोडंसं जरी काही इकडे तिकडे झालं तर त्याचे साईड इफेक्ट दिसून येते। ते आपण आता साईड इफेक्ट त्याचे पाहूया। त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते आहे स्किन रेडनेस, बर्निंग सेन्सेशन। तुम्ही स्किनवर पाहतेच असाल की जो रेड दिसतोय तो चेहरा तसे तुमची स्किन झाल्यासारखं होऊ शकते, त्याने तुम्हाला घाबरायचं नाही आहे, त्याने काय होणार नाही आहे, पण तुम्हाला खूपच बर्निंग सेन्सेशन होते किंवा जळाल्यासारखं वाटतं आहे तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घ्यायचा आहे। तुम्हाला ती क्रीम जी वापरताय ती बंद करायची आहे आणि तुमची डार्क स्किन होऊ शकते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, म्हणजे की तुमची जी स्किन होती, जो टोन होता स्किन टोन किंवा तुमच्या स्किनचा जो कलर होता त्याच्यापेक्षाही तुमची डार्क होऊ शकते। ह्याही त्याचा साईड इफेक्ट। मून फेस म्हणजे की तुमच्या चेहऱ्यावर एक सूज आल्यासारखं जाणवू शकतं किंवा चेहरा फुगल्यासारखा जाणवू शकतं, तेव्हाही तुम्हाला ही ट्यूब वापरणं किंवा ही क्रीम वापरणं बंद करायचे। आणि तुमच्या चेहऱ्यावरती आपल्या फेसवरती छोटे छोटे हेअर असतात तर त्यांची ग्रोथ होताना दिसू नये की त्यांची वाढ खूप फास्ट होते। आपल्या चेहऱ्यावर केसांची ग्रोथ होतेच पण ती खूप फास्ट प्रमाणात होते हे दिसू नये, हा एक त्याचा साईड इफेक्ट आहे। अशा प्रकारचे जर तुम्हाला साईड इफेक्ट म्हणजे की स्किन रेडनेस, बर्निंग सेन्सेशन, डार्क स्किन किंवा मून फेस म्हणजे स्वेलिंग, फेशियल हेअर ग्रोथ ह्यापैकी जर तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट दिसत असेल तर तुम्हाला ही क्रीम वापरणं थांबवावं लागेल किंवा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करावं लागेल किंवा बेटर वे तुम्ही आधी त्याची पॅच टेस्ट करून घ्या आणि मगच ही ट्यूब वापरायला चालू करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।